नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण झालेले असतानाच आता आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकांची जंगी तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती शिवसेनेने माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. नुकतेच शिवसेनेचे या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काल दिनांक 27 मे रोजी फलटण आणि माढा या 2 ठिकाणी मेळावे संपन्न झाले आणि यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्याला संबोधित केले. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना यांची ताकद नव्हती, मात्र गेल्या काही दिवसांपासून विशेष लक्ष या मतदारसंघावरती केंद्रित केलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची शिवसेनेने नियुक्ती केलेली असतानाच गतवेळच्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेने फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारे ज्या सोलापूर येथील आहेत यांना राज्यसभेवरती पाठवले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यावरती विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढत चालली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवरती संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी BL2 अंतर्गत सर्व माढा लोकसभा मतदारसंघातील नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेने शाखा उद्घाटनाचा जोरदार धडाका सुरू केलेला आहे. माळशिरस येथील पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे झाल्यानंतर फलटण येथेही आता शिवसेना जिल्हा परिषद 5 सदस्य तब्बल शिवसेनेचे विजय झाले, तर पंचायत समितीला तब्बल 8 सदस्य या ठिकाणी विजय झाले होते. याबरोबरच नगरसेवकही 10 या ठिकाणी विजय झालेले आहेत. एकंदरीतच माढा लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले असून आगामी कालावधीमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आता वाढत चालली असल्याचं स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. यामुळे भविष्य काळामध्ये आता ज्यावेळेस 2029ला लोकसभेच्या निवडणुका होणार असताना पुन्हा एकदा जो महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये या जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं? माढा लोकसभा मतदारसंघ 2029ला कोणत्या पक्षाला सुटेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.